काय म्हणू लागली गवळण, गोविंद घ्या, दामोदर घ्या, केशव घ्या, माधव घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, अहो दही दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या म्हणायचं विसरून गेली आणि माझ्या भगवंताचं नामस्मरण करू लागली की गोविंद घ्या, दामोदर घ्या. आणि जसं जसं ती म्हणत रस्त्यानं चालली का महाराज, हे लोक सगळे हसू लागले. म्हणले बघा हिनं गोविंद माधव विकण्यासाठी आणलाय म्हण, आणि गोविंद घ्या आणि दामोदर घ्या म्हणती. आता घरोघर वास्तविक पाहता माझे तुकोबराय सुद्धा म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घरे चालोनी. परंतु लोक काय म्हणले, देव न लगे देव, न लगे देव, लागत नाही म्हणले आम्हाला. माझ्या गोपिकांची अवस्था अशी झाली की त्या गोविंद घ्या, दामोदर घ्या म्हणू लागल्या, सगळं विसरून गेल्या. आता जर दही दूध आणलेलं विसरल्या तर ज्याला विकलं त्याच्याकडे पैसे काय त्या म्हणले असतील का, तुमच्याकडे एवढे पैसे आहेत द्या. भार वीत, वीत म्हणजे पैसा, आणि पैसा सुद्धा विसरून गेल्या. मग पैसा विसरून गेल्याच्या नंतर त्याला घरी कोणी येऊ देईल का. तुमची मालकीने एखादी कापसाचं गठोडं घेऊन किंवा मालक मेहकरला गेले एखादा भोत कापसाचा घेऊन, आणि गेल्याच्या नंतर त्याने तिखूनच काय झालं, भोत इकला. परंतु संध्याकाळपर्यंत 4-5 मित्र जमा केले. एखाद्या तुम्हाला सगळंच कळालं पुढचं सांगायच्या आधीच काय केलं असेल त्याने, आणि मग तो डिंगचिक 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 करत घरी आला. हां, आणि नेमकीच त्या बाईनं मला चहा प्यायला बोलवलं सकाळी. म्हणे ताई अहो तुम्ही काय करता जीवनामध्ये, एखादा नेम सांगा ना, कारण मी ऐकलं होतं म्हणली एका महाराजाचं, काही नित्य नेमाविनं अन्न खाईल तो स्वान. मग मला नेम सांगा. काही नाही म्हणलं मावशी, सकाळी उठलं ना की फक्त एकच काम करा म्हणलं तुम्ही, कारण पती हा परमेश्वर असतो आणि तुम्ही फक्त त्याचं दर्शन घ्या जा आंघोळ झाल्यावर. तर ती म्हणली घेते हो म्हणली, पण काय करू म्हणली, सकाळी मालक जातात आणि पुन्हा वाटते संध्याकाळी आल्यावर दर्शन घ्यावं, पण त्याचे पाय सापडायला लयच वेळ लागतो, सापडतच नाही. तर काय करावं मग, कसं दर्शन घ्यावं. आणि अशी अवस्था, ते पैसे सगळे त्याच्यात घालून जर घरी आला तर तुम्ही काय त्यांची आरती करसाल का हो? नाही करत महाराज. माणूस आरती करत नाही. सगळे पैसे म्हणला भोत भरून कापूस नेला आणि तिकडूनच पिऊन आला, पैसे काय केले सांग. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या माणसाला वाटते घर सोडून गेलेलं बरं. पण गवळणीचा ते प्रकार होता का, तिनं कुठं पैसे खर्च केले नव्हते. तिनं असा विचार केला की आता माझ्याकडे पैसे नाहीत, काही नाही, आता घरी कशी जाऊ. अभंगाचं दुसरं आता कैसी जा
कशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. गवळण म्हणू लागली आता मी घरी कशी जाऊ. जर घरी गेले तर मला घरातले लोक विचारतील पैसे कुठे आहेत. दही दूध तूप लोणी घेऊन गेली आणि तू पैसे कुठे ठेवून आली असं म्हटल्यावर गवळण म्हणू लागली आता कशी जाऊ घरी. कारण एकदा ज्या वेळेला रासलीला होत होती त्यावेळेस सुद्धा गवळणीची अशी अवस्था झाली. काही गवळणी म्हणू लागल्या की देवा भगवंत म्हणू लागले. कारण ती पौर्णिमा होती शरद पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी रासलीला करायची होती. रास म्हणजे या शरीराचा रास करणे आणि या जीवाचं आणि शिवाचं मिलन करणे. म्हणजेच काय झाला रास झाला या सगळ्या नाशिवंत शरीराचा आणि भगवंताशी मिलन करणे त्याला रासलीला म्हटलं जातं महाराज. आणि या रासलीला सर्वत्र गवळणी निघाल्या महाराज. भगवंतानं सांगितलं होतं मी तुमच्यासोबत एक दिवस रासलीला करील आणि सगळ्या गवळणी त्या पौर्णिमेची वाट पाहत होत्या. सुंदर अशा प्रकारचं पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे आणि माझा भगवंत मुरली वाजवत होता, वेणू वाजवत होता. त्या ठिकाणी जाऊन सगळ्या गवळणी वेणूचा आवाज ऐकल्याबरोबर सगळ्या गवळणी आपलं निघण्याच्या तयारीला लागल्या. काय त्यांची तयारी सांगाव महाराज. कोणती सारवण करत होती, साडी भरलेली तशीच निघाली. कोणती भाकरी करत होती, एक भाकर चुलीला, एक तव्यावर, एक काठवटीत. आता इकडं काठवटी आहेत का नाही काय नाही आहेत का काठवटी. अजिबात नाही. काठवटीत एक तसाच उंडा आणि ती तशीच गवळण निघाली. एक तिच्या स्वतःच्या मुलाला पाजवत होती, स्तनपान करवित होती. ती तशीच लेकराला सोडून गेली. एक पतीची सेवा करत होती, ती पतीला जाग्यावर तसंच ठेवलं आणि तीही निघून गेली. एक गवळण जात होती, तिच्या सासूनं सांगितलं कुठं निघाली. ती म्हणली अहो माझा श्याम सुंदर तिकडे मुरली वाजवत आहे आणि मला रासलीलेसाठी जायचे. तिने सांगितलं घरात बस. कुठे निघाली म्हणे. आणि मग लगेच पोराला म्हणली अरे तुला समजत नाही का तुझी पत्नी कुठे निघाली, काय झाली तुला कळत नाही का. त्यानं सांगितलं आई ठीक आहे. तिला सांगितलंय होय मागे कुठे निघाली म्हणे. तिला बांधून ठेवलं महाराज. परंतु तिला बांधून ठेवलं का, तिनं शरीराचा त्याग तिथंच केला आणि आत्मस्वरूपानं माझ्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली जाऊन. म्हणजे तुम्ही शरीरावरचे हक्कदार आहात, माझ्या आत्म्याचे आहात का नाही. या शरीराचा त्याग केला आणि ती भगवंताशी जाऊन एक रूप झाली. अशा अनेक काय सांगावं. एक गवळण शृंगार करत होती. ती म्हणी मला माझ्या श्याम सुंदराला भेटण्यासाठी जायचंय आणि सगळ्यात सुंदर मी दिसले पाहिजे. परंतु तिची अवस्था अशी झाली की ती कुठं काय घालावं हे मात्र विसरून गेली. अहो काजळ तिनं डोळ्यात घालावं की नाही, कपाळाला लावत होती आणि कपाळाचं जे कुंकू आहे ना डोळ्यात घालत होती. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. हळदीने मळवट बरी रे, हळदीने मळवट बरी रे, मन मोगिले 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 मन मोगिले. आ देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोगिले मन मोगिले मन मोगिले मन मोगिले. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, कृष्ण तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोगिले मन मोगिले मन मोगिले मन मोगिले मन मोगिले. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले मन मोहिले. इतकं भगवंताचं वेड लागलं होतं महाराज गोपिकांना काय सांगावं. आणि गोपिकाही अशा अवस्थेला होत्या की त्यांनीही
कोणाची पर्वा केली नाही हो. भगवंताची शरणागती पत्करत असताना कोणाचीही माणसानं पर्वा नाही केली पाहिजे. स्वतंत्र राहिलं पाहिजे. बघा ना, एक गोपिका तर काय म्हणते, लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा, 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 जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. अशी गवळणीची अवस्था झाली. काय सांगावं. अरे तुझ्या ठिकाणी माझं चित्त लावलेलं आहे आणि लागलेलं आहे आणि तूही माझं चित्त चोरलेलं आहे. म्हणून सर्वस्व देवा तुला अर्पण आहे. जाऊ दे, जे होईल ते. आता काही पर्वा करायची नाही. स्वतंत्र जीवन आहे महाराज. परतंत्र जीवनामध्ये भगवंत प्राप्त होत नसतो. त्याला स्वतंत्र जीवन लागतं. स्वतंत्र. म्हणून तर गवळणीनं कोणाचीही पर्वा केली नाही. कोणाचीच पर्वा केली नाही. स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराची सुद्धा केली नाही भगवंतासाठी. कारण जन्म देणारं लेकरू सुद्धा परमार्थामध्ये आड येत असतं. येते की नाही. एखादी आई निघाली इकडे कीर्तनाला आणि तेवढ्यामध्ये मुलगा आला पिऊन. ए आई कुठे चालले आज का रे. अरे त्या बाईला वाटते बाई इथं घरीच थांबलेलं बरं. तिथं येऊन जर यानं असं केलं तर काय खरं आहे मग. त्याच्यामुळं ती परमार्थामध्ये आडवं म्हणतात. तुका म्हणे पापे. एखाद्याला येता येता डोसकं दुखतंय, एखाद्याचं पोट दुखतंय आणि त्याला इकडं येवाच वाटत नाही. काय सांगावं महाराज. तुका म्हणे पापीने येते रोगाची या रूपे. आणि ते दारू पिणं एक रोग नाही तर काय आहे. रोगच आहे महाराज. जे जरी पेत असेल ना इथं तर काही नाही बाबा. 7 दिवसामध्ये नुसतं एक जणानं जरी दारू सोडली का तर मी म्हणल की खरंच मी 7 दिवस भागवत सांगितलं त्याचं फळ मला प्राप्त झालं. अरे माझ्यासाठी नका सोडू, परंतु तुमच्या घर संसारासाठी तुम्ही सोडा राजा हो दारू. कारण या दारूनं कोणाचंही भलं केलं नाही. मी तर काय सांगू तुम्हाला. आता या इतक्या माणसामध्ये म्हणतात. एक भागवतामध्ये थोडंसं सांगायचं विसरून गेले. राजानं परीक्षिती राजानं पाप केलेलं सांगितलं. कारण जीवनामध्ये माणसानं पाप केलेलं सांगावं, परंतु लोक पुण्य केलेलं सांगतात, पाप केलेलं सांगत नाही.
परंतु शास्त्राचा सिद्धांत असा आहे की जर पाप केलेलं सांगितलं ना तर पाप कमी 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 होत असतं सांगितल्यावर, आणि पुण्यही केलेलं सांगितलं की कमी 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 कमीच होत असतं, हे की नाही. मग आता लोक काय करतात, पाप केलेलं सांगत नाहीत, ते जशाला तसंच राहते. पाप केलेलं सांगत नाहीत, पुण्य केलं. मी काशीला गेलतो, घ्या ना ताई महाप्रसाद. कशाचा? अवकाशीला गेलतो. कधी गेलते महाराज? गेलतो काशीला, घ्या प्रसाद. आणि कस किती मिनिटं लाईन गेली? फक्त एकही मिनिट नाही बरं का, 30 सेकंद गेली. इतक्यामध्ये ओळखून घ्या तुम्ही की हे म्हणजे आमचा प्राण आहे. इतक्यातच परीक्षेसाठीच आहे हे बरं कदाचित. म्हणजे असं काय माणसाला याचा अनुभव कळत नाही, पण लाईन गेल्याच्या नंतर जेव्हा एक माणूस भजनी मंडळ तर म्हणाय तयारच नाही विठ्ठल विठ्ठल म्हणलं ना. कारण हे कलाकारांचा प्राण आहे महाराज. हे जर नसेल तर प्राण गेल्यासारखंच आहे. म्हणून तर दादाचे 10-12 धन्यवाद मानतो आम्ही. इतका वेळेस धन्यवाद मानायची काय आवश्यकता आहे फक्त त्याचं. कारण हे कसा खेळ आहे, एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मेळविला. ते काय एकटे वाजवणार आहेत काय? इथं कलाकार असेल तर या मायकाला किंमत आहे ना. बरं, कलाकार म्हणजे ही गायनाचारी आहे, वाजवणारे दादा नसतील आमचे तर. आमचे केशव महाराज नसते, गजानन महाराज नसते, गौरव दादा नसतील तर मग काय मजा आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. बरं, पीटीवाले नसतील तर स्वर भणगळू लागला आमचा कोणीकडे. पीटी बोलवली सगळ्या. हे कसं आहे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, हे सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करायचं. हे एकट्याचा खेळ नाही आहे महाराज. आणि म्हणून याच प्रकाराने सांगितलं की माझ्या गोपिका सुद्धा भगवंतामध्ये तल्लीन झाल्या आणि त्या मात्र स्वतःचं देहभान विसरल्या. गवळण स्वतःचा शृंगार करायचा विसरून गेली आणि तशीच कपाळाला काजळ, डोळ्यामध्ये कुंकू लावलं, हातातलं पैंजण पायात घातलं आणि गेली भगवंताला भेटण्यासाठी. आणि मग सगळ्यांना रासलीला केली. रासलीलेत त्या माझे भगवान शंकर सुद्धा पितांबर परिधान करून आले होते. माझ्या भगवान श्यामसुंदराने ओळखलं भगवान शंकर आहेत म्हणून. रासलीला पूर्ण झाली महाराज. सगळ्या गोपिकांना अहंकार झाला की आमच्यासारख्या श्रेष्ठ या अंजनीत बायाच नाहीत. कारण आम्ही साक्षात भगवंताबरोबर रास करत आहोत. आणि मग ह्या बाकीच्या सर्वसामान्य बायांची आमची तुलना कशी होईल हो? आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत असं त्याला वाटू लागलं. भगवंतानं मात्र ओळखलं. म्हणतात की तिळा भारा जरी होय अभिमान, मेरू तो समान वाटे देवा. म्हणून देवाला अहंकार सहन होत नाही. भगवंतानं विचार केला, बस यायला अहंकार झाला, आता याचा नष्ट केला पाहिजे. पाहता पाहता रासलीलेमधून भगवान श्रीकृष्ण नाहीसे झाले आणि गवळणी इकडे तिकडे शोधू लागल्या. कुठे गेला असेल श्रीकृष्ण? कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगत कान्हैया रे, कान्हैया रे, जगत कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगत कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगत एक वेळा देई देती, एक वेळा देई देते, एक वेळा कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगते कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगते
लपविले अंगारी काय संग अंगारी लपविले अंग लपविले अंग लपविले अंग लपविले कानया रे कानया रे कानया रे जगने कानया रे कानया रे कानया रे जगने कानया रे कानया रे कानया रे जगने कानया रे कानया कान्हया रे गवळण म्हणू लागली. सगळ्या गवळणी म्हणू लागल्या देवा कुठे लपलास सांग ना आम्हाला भेट दे रे. येथवरी होता संग अंगो अंगी लपविले काय मोकलिले वनी सावजाने वेधीले. अहो अशी अवस्था निर्माण त्या गवळणीची झाल्याच्या नंतर मग मात्र माझा श्याम सुंदर फक्त एकाच गवळणीला घेऊन गेला होता बरं का. ती म्हणजे माझी राधा राणी. तिला घेऊन गेली. ह्या सगळ्या गवळणी निघाल्या पाठीमागे की कुठे गेला असेल श्याम सुंदर कुठे गेला असेल. आणि पाहत होत्या रस्त्याने चालत असताना एकाचे पावलं दिसत नव्हते महाराज दोघांचे पावलं दिसत होते. आणि मग सगळ्या गोपिका म्हणू लागल्या बघा सगळ्यात जास्त प्रेम जर म्हटलं तर राधा राणीवर आहे. आपल्या सगळ्यांचा त्याग केला श्यामसुंदराने आणि एकट्या राधा राणीला मात्र घेऊन गेला. आणि मग मात्र शोधत शोधत गेल्या. पुढे जाऊन पाहतात तर राधा राणी एका झाडाखाली एकटीच रडत बसली होती. एकटीच रडत बसली. सगळ्या गोपिका तिच्या जवळ गेल्या. विचारू लागल्या राधा अगं का रडतेस तुझ्या बरोबर तर श्यामसुंदर होता तू कसं काय एकटीच बसली. तिनं सांगितलं मलाही जरासा अहंकारच झालता. झालता म्हणले कारण मला असं वाटू लागलं का या सगळ्या गोपिकापेक्षा सगळ्यात प्रेम भगवंताचं माझ्यावर आहे. आणि मी भगवंताला म्हणले की देवा मला चला वाटणं रे एवढ्या वनामधून माझ्या पायाला काटे बुडत आहेत आणि तू थोडंसं मला खांद्यावर घेशील का. आणि जेव्हा त्यानं खांद्यावर बी देव काय करत असतो भागलिया मज वाहतील कडिये त्याची याने जोडे सर्व सुख. हो भागलेला देव म्हणतात ना देवापाशी गेल्याच्या नंतर आपल्याला विसावा भेटत असतो. देव खांद्यावर सुद्धा घेतो डोक्यावरचा मुकुट करून ठेवतो भक्ताला. परंतु ते खांद्यावर बसल्याच्या नंतर जर दुसऱ्याला वाकडं लावित असेल ना खांद्यावर बसून सगळ्याला देवाला तर काय दिसना असं वाटते. सगळ्याला म्हणतात बघा मीच लय भारी मला देवानं डोक्यावर घेतलं. असं जर तू दुसऱ्याला वाकडं दाखवित असेल ना तर देव दणकन खाली आपटून देतो. आणि तसाच प्रकार झाला राधेचा. तिला असं वाटू लागलं सगळ्या गोपीमध्ये मी श्रेष्ठ आहे आणि माझ्यासारखी श्रेष्ठ एकही गवळण नाही. देवानं मला खांद्यावर घेतले देवानं मला आता डोक्यावर घ्यायचं राहिलं एवढं तिच्या मनात भाव झाला. देवानं पाहता पाहता तिला दणकन खाली आदळलं महाराज. आणि जागच्या जागी कुठं विलीन झाला कळालं नाही. आणि मग ती इकडं तिकडं शोधू लागली अरे कृष्ण मला काऊन टाकून दिलं. पाहती तर ऐकायलाही कोणी नाही. आणि मग म्हणू लागली ती तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कुठे कुठे मी शोधूयाला जीव माझा बावरला. कान्हा रे भेट दे ना मला कृष्ण रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कृष्ण रे भेट दे ना मला. तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला
अशी ती राधा म्हणू लागली, देवा भेट दे रे तुझ्या ना माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, मला भेट दे कान्हा कुठे गेलास तू, काय सांगू कुठे कुठे पाहून दमलो तुला आम्ही, आणि तू कुठे गेला पाहता पाहता तेवढ्यामध्ये सगळ्या गवळणी काय खूप वर्णन आहे महाराज, एकमेकी अशा नृत्य करू लागल्या की त्याही ना पुतना मावशीचं नृत्य केलं, अनेक दैत्यांचं नृत्य केलं, एक जण पुतना मावशी होत होती, एक जण श्रीकृष्ण होत होते, एक जण तिला मारण्यासाठी निघाला, अनेक प्रकाराने त्या वेड्या होऊ लागल्या, सगळ्या लीला भगवंताच्या करू लागल्या, एवढ्या वेड्या झाल्या होत्या. आणि मग मात्र सगळा त्याचा अहंकार नष्ट झाला, देवाने व्याकुळ करून सोडल्या. भगवंताच्या भक्तीमध्ये व्याकुळ झाल्याशिवाय देव भेटत नाही महाराज, भेटतच नाही देव, लक्षात ठेवा. अहो लय परीक्षा द्यावी लागती, शेवटच्या श्वासापर्यंत परीक्षा द्यावी लागती या परमार्थामध्ये. आणि म्हणून माझ्या गोपिकांनी सुद्धा तशीच परीक्षा दिली, आणि व्याकुळ झाल्याच्या नंतर भगवंत साक्षात त्याच्या समोर आला आणि म्हणल्या, काय झालं, काऊन रडत आहात तुम्ही. त्या इतक्या बोलायला लागल्या महाराज, अरे तुझ्यासारखा खोटा नाही, तुझ्यासारखा चावट नाही, तुझ्यासारखा चोरटा नाही, तुझ्यासारखा बदमाश नाही, तुझ्यासारखा काय काय बोलू लागले त्याला. त्या म्हणल्या, अरे झालं काय, म्हणे आम्हाला सोडून, अरे आम्हाला सगळं तू व्याकुळ करून टाकलं, आम्हाला मोहून घेतलं, आणि आता तू निघून गेलास आमच्यापासून. ते देवानं सांगितलं, अरे मी तुमच्यापासून कुठेच गेलो नाही, फक्त हे तुम्हाला कळणं की तुमच्याच जवळ आहे, परंतु वास्तविक पाहता मी तुमच्याच जवळ आहे. बघा ज्याचं त्यानं भगवंत आपला आपल्या जवळ आहे. जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. म्हणतात की सगळ्यांच्या हृदयामध्ये सर्व घटी राम, देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. बघा ना तुम्ही, माऊलीनं सुंदर दृष्टांत दिला हो. माऊलीचं जर पाहिलं वास्तविक तर त्यांच्या शब्दामध्ये दृष्टांत आहे, आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये त्याचा सिद्धांत आहे, पण आपल्याला कळत नाही. दृष्टांताचा सिद्धांत अर्ध्याचं म्हणजे एका चरणामध्ये त्यांचा दृष्टांत आणि अर्ध्या चरणामध्ये सिद्धांत सांगितलं. सर्व घटी राम, देहा देही एक, सूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी. 100 म्हणले मटके आहेत, किती सहस्त्र 100 मटके आहेत, ते भरून ठेवले. प्रत्येक मटक्यामध्ये सूर्य दिसत आहे, दिसतोय की नाही. आणि 100 मटक्यामध्ये 100 सूर्य जर दिसत असतील आणि विचारलं की सांगा बरं हे 100 सूर्य आहे का एकच आहे, हे विद्वानाचं काम आहे. परंतु बाकी सामान्याला जर विचारलं तर ते काय म्हणतील, हे काय 100 दिसायलेत आम्हाला सूर्य. अरे 100 जरी दिसत असले, सगळ्या मटक्याला त्याचा विध्वंस केला मटक्याचा, तर ते सूर्य कुठे गेला, त्याच्याशी एकरूप झाला. आणि म्हणून माझे ज्ञानोबराय काय सांगावं, एवढे दृष्टांत फक्त त्यांचा सिद्धांत घेण्यात माणूस पटाईत पाहिजे. म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगतीत. अरे सगळ्यात दृष्टांत पटाईत कोण देत असेल तर माझे ज्ञानोबराय देतात, बाकी दृष्टांत देण्यात पटाईत कोणीच नाही, फक्त माझे ज्ञानोबराय. म्हणून तर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. या पद्धतीने सांगितलं की सगळ्याच्या हृदयामध्ये सगळ्यामध्ये भगवंत आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणून म्हणतात नका जाऊ रानोरानी, पुसा संताला जाऊनी. म्हणून आपल्या जवळचा देव जाणून घ्यायचा असेल तर संत महात्मे आपल्याला कळून देतात महाराज. संत महात्मे सांगतात की बाबा तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी, है की नाही, तुझं तुझ्याच पाशी आहे. एखादी बाई बघा ना, घरामध्ये एकदानी हे गळ्यात घातली आणि या काल्याच्या धांदलघाईमध्ये तिनं गळ्यातली ती हार तिचा पाठीमागे गेला आणि नंतर ती इकडं निघायचं आणि तेवढ्यामध्ये तिला दिसच नाही एकदानी समोर आलेली. जे घर पाहाली कुठं ठेवली एकदानी, कुठं ठेवली, सगळ्या घरात शोधायली. आणि शेजारीन तिची आली म्हणली, बाई तू इतकी परेशान काऊन आहे, तुझ्या चेहऱ्यावर असे 12 काऊन वाजले, काय झालं काय. ती म्हणली काहीच नाही बाई, सकाळी दिंडीला जाताना एकदानी घालून गेले, काय सांगू माय, घरी आले ग, आज साडी काढून ठेवली पिवळी आणि दुसरी नेसायची होती मला, रोजच्या रोज पिवळी. हे भजनी मंडळ म्हणतील यायला साड्याच आहेत का नाही दुसऱ्या, म्हणून जरा नवीन पैठणी नेसावं अशी माझी इच्छा झाली. आणि मग साडी नेसत असताना माझी एकदानी कुठं पडली का वाटणं पडली हे मला कळालंच नाही. ती म्हणे काय येडी हे ग बाई तू, काय
काय झालं? अगं तुझ्या गळ्यातच एकदानी हे की. ती म्हणी कुठे? अशी अशी करायली, पण ती इथपर्यंत हातच लावणं. आणि मग ती म्हणली आली जवळ आणि तिच्या गळ्यातली एकदानी अशी खाली ओढली. बघ ही एकदानी तिची तिला दिसली का? तिची तिला दिसली नाही महाराज. याला दाखवून देणारा कोणीतरी लागत असतो. म्हणून आपल्या जवळ हृदयामध्ये श्याम सुंदर आहे, परंतु त्याला दाखवणारा मात्र कोण आहे? गुरु आहे, गुरु. म्हणून गुरुशिवाय मार्ग नाही महाराज. आणि ते परमात्मा असा सहजासहजी प्राप्त होत नाही होत बरं का. त्याला गुरु वाटा दावतात, त्या मार्गाने येण्याची पंथे चालू जाता. न पडे गुंथा कोठे काही, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्याच मार्गाने जायचं आणि त्या मार्गाने गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंत भेटत असतो. आणि अशीच गोपीची अवस्था झाली. सगळ्या गोपी भगवंताला म्हणू लागल्या, देवा अरे तू आमच्या जवळ आहे हे आम्हाला माहित आहे, परंतु तू सगुण रूपाने आम्हाला आमच्याच जवळ असावं असं वाटते. कारण निर्गुणामध्ये काही हे का महाराज? निर्गुण परमात्मा हे दिसायला तरी कळते का? कळतच नाही. कारण पहिला तू शून्य, शून्याला काही कळते का? अरे अगोदर एकतेच्या बाजूला जर लावलं तर 10 होईल, नाहीतर शून्यात काय अर्थ आहे? म्हणून तर माझ्या परमात्म्यानं काय केलं? निर्गुण असताना त्यानं सगुण साकार रूप धारण केलं. तू आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. जर निर्गुण राहिला असता तर आपण कोण्या देवाचं नामस्मरण केलं असतं? आणि कशाच्या नामस्मरण करून आपला तरी उद्धार झाला असता का निर्गुणामध्ये? नाही. म्हणून त्याला सगुण साकार व्हावं लागलं. आणि सगुण साकार झाल्याच्या नंतर म्हणून तर तुकोबार आहे माझे म्हणतात, देवा मला ब्रह्मज्ञान नको, मला तू निर्गुण नको, मला असं वाटते का तू सगुण रूपात असावं. कसं की ते सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयशे करी. दावी रूप माझा गोपी कार्य म्हणा, ठेवू दे चरणावरी माथा. अरे निर्गुण परमात्म्याच्या चरण नाही, त्याला काही रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू तर एक रघुराया. मग कशाची भक्ती केली असती? म्हणून गोपिका म्हणू लागल्या, देवा तू अरे आम्हाला सगुण रूपामध्ये आम्हाला चतुर्भुज रूपाने समोर असला पाहिजे असं वाटत आहे. आणि मग मात्र देवाने सांगितलं, हे गोपिकांनो आता सगळं कार्य झालेलं आहे, तुम्ही जा ना आता आपल्या आपल्या घरी. त्या म्हणल्या, देवा अरे तुझ्यापर्यंत येण्यासाठी एवढा अट्टहास जीवनभर केला आणि आता तू आम्हाला घरी जा म्हणतो. अरे आता परत माघारी घेत नाही, आता आम्ही परत माघार घेणार नाही आणि घरी जाणार नाही. गेलो यदा कदाचित तर काय म्हणतील आम्हाला लोक? ते अभंगाचं 3रं चरण. पालखियाची सांगता गोष्टी, 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 पालखियाची सांगता गोष्टी. पालखियाची सांगता गोष्टी, घरची कुटी कापीना, घरची कुटी कापीना, घरची कुटी कापीना, पालखियाची सांगता गदा, आता कैसी जावो गदा, आता कैसी जावो गदा, आता कैसी जावो गदा. पालखियाची सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, पालखियाची सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, आता कैसी जावो
अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. गवळण म्हणू लागली, देवा आता आम्ही घरी जाणार नाही, कारण हे लोक आम्हाला चांगलं म्हणणार नाहीत. बरं यदा कदाचित आम्ही गेलो घरी आणि जर घरच्या लोकांनी विचारलं तर घरचे लोक काय करतील? आम्हाला विचारतील इतके दिवस कुठं होतात, 7 दिवस झालं तुम्ही गाव सोडून गेले, कुठं गेले होते असं विचारतील ना. म्हणून आम्हाला घरी पाठवू नको देवा. आणि माझी अवस्था अशी झाली, भगवान परमात्म्यानं माझं चित्त तर हरण केलं, परंतु आता माझी अवस्था एवढी भगवान परमात्म्याच्या तुझ्या चरणाशी लागलेली आहे, आता घरी पाठवू नको. अरे तुझी अवस्था जर का मला कोणापाशी तुझं प्रेम व्यक्त करायचं असेल की माझं भगवंतावर एवढं प्रेम झालं, एवढं झालं, हे सांगायची सुद्धा मला काय झाली, लाज झाली. कोणाला सांगू? परक्या लोकांना सांगू तर घरातले लोक म्हणतील की लोकायला तू आता एकतर त्या काळ्या कार्ट्यासोबत चालली, तिकडंच रासलीला करायली, नाचायली, काय काय करायली, आणि परत तू शेजाऱ्याला बी सांगायली. बघा ना, माणसाला असं वाटते महाराज, काही जर गुपित गोष्टी घरातल्या झाल्या का तर घराच्या बाहेर आपली गोष्ट गेली नाही पाहिजे, घराच्या बाहेर जाऊ नये असं वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का, अगोदर सगळ्या गावानं त्या गोष्टीचा येढा येत असते आणि नंतर याच्या घरात माहीत होते बरं का. पण त्याला वाटते गावात कोणाला माहीत नाही ना, आता कोणाला सांगू नका, असं नाही. परंतु अगोदर आता ह्या गवळणी ज्या वेळेला मथुरेला दही दूध घेऊन जात होत्या तर सगळा गाव ओलांडूनच जात होत्या ना, आणि सगळ्यालाच माहित होतं दही दूध आपलं मथुरेला चाललंय. सगळ्याच घरच्या एक एक गोपी तरी होत्याच ना, सगळ्या गोपिका जात होत्या. आणि माझा श्याम सुंदर मात्र दही दूध तूप लोणी चोरण्याचं वास्तविक पाहता दही दूध तुम्ही सांगा, लोणी किती मृद असतं, म्हणजे मधुर, म्हणजे मऊ, किती मऊ असतं. अहो कापूस तरी यदा कदाचित आपल्या हातात घेतला तर टोचल कुठेतरी कापूस, इतकं लोणी मऊ असतं. म्हणजे त्याला असा हात जरी लावला तर असं वाटतच नाही, जाणवत सुद्धा नाही, इतकं मऊ लोणी असतं. आणि ते लोणी चोरण्याचं काम माझ्या श्यामसुंदराने केलं. मग काय सांगितलं, हे लोणी म्हणजे ते लोणी नाही तर अंतकरण रूपी जे लोणी आहे ना, अंतकरण वास्तविक पाहता इतकं माणसाचं मधुर असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे की नाही. कारण अंतकरणामध्ये कठीण भाग आहे आणि मधुरही आहे. आता एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला काही जर उद्देशून बोललो तर त्याला लगेच राग येतो, त्याचं अंतकरण समजायचं याचं कठीण आहे. आणि एखाद्याला जर काहीही बोललं म्हणजे त्याच्यामध्ये उतरतात माझे नाथ बाबा. माझ्या नाथ बाबाला कितीही वेळेस 108 वेळेस त्याच्या अंगावर यवन फुकला होता, परंतु माझ्या नाथ बाबाला राग म्हणजे काहीतरी हे आलंच नाही. कारण त्यांचं अंतकरण कसं होतं, जैसी गंगा वाही तैसे जाचे मान, जैसी गंगा वाही तैसे जाचे मान, भगवंत जाना दया जवानी, भगवंत जाना दया जवानी, भगवंत जाना दया जवानी, भगवंत जाना दया जवानी. भूका लागल्या का? टाइम झाला. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान, भगवंत जाना दया जवानी, भगवंत जाना दया जवानी. अहो जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जशी गंगा वाहती ना खळ खळ खळ, अहो गंगा कधीच म्हणत नाही की याच्यामध्ये तुम्ही काही मलमूत्र त्याग केला आणि मी हे वाहून कसं नेऊ. अरे काही जरी गंगेमध्ये तुम्ही टाकलं, किती घाणेरडं टाकलं, किती पापी मनुष्य गेला आणि त्या गंगेत आंघोळ केली तरी ती गंगा कधीच म्हणत नाही हो हे एवढं पातक मी कसं धुवून टाकू. अजिबात नाही, एकदम स्वच्छ करून टाकती आणि ती गंगा सुद्धा खळ 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 अशा प्रकारे वाहती. परंतु
तसंच ज्याचं मन असेल का त्या ठिकाणी भगवंत वास्तव्य करतो महाराज. म्हणून तर म्हणतात तुका मने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. कारण चित्त मन हे तुम्हाला त्या दिवशी सांगून गेले मी भागवत कथेमध्ये की अंतकरण एक, परंतु त्याची ठिकाणं मात्र 4 आहेत, हे की नाही. एक मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ज्या ठिकाणाहून ज्या प्रकारची वृत्ती निर्माण होईल का त्याला तसं नाव पडलेलं आहे, हे की नाही. वास्तविक पाहता मन चित्त हे सगळं एकच आहे. मग वास्तविक कोणाकोणाला काय वाटते की या बाईनं चित्ताचं काढलं होतं आणि या बाईनं मनाचं प्रमाण दिलं, बरं का, असं सर्वसाधारण लोकाला वाटते. परंतु ते तिन्ही चारीही एकच आहे. आणि याच पद्धतीनं ज्याचं जसं मन असेल ना गंगेसारखं त्या ठिकाणी माझा भगवान वास्तव्य करत असतो. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकाराने गवळणीनं सांगितलं आता मी घरी जाऊ शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही. माझी व्यथा अशी झाली की तोंड दाबून भुक्याचा मार. काय झाले? तोंड दाबून भुक्याचा मार हे मला एक कोणाला सांगता येईना. आणि माझी अवस्था इतकी अशी झाली की घरच्या लोकांना सांगायचं होतं, घरचे लोक सुद्धा कुटी खातात. कुटी म्हणजे माझ्यावर संशय घेतात आणि संशय घेतात ना, आणि म्हणून माझी अवस्था फार बिकट झाली. हे सगळा संवाद माझ्या तुकोबारायांनी पाहिला. तुकोबाराय गवळणीच्या जवळ आले आणि गवळणीला म्हणू लागले, हे गोपिका, अगं तू भगवंताला एक तुझ्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे आणि तू भगवंताशी एकरूप झालेली आहे. तू काय असं वाईट काही केलेलं नाही. कारण जे लोक जीवनभर अट्टहास करतात ना ते तुला गती प्राप्त झालेली आहे. म्हणून आता तू काहीही टेन्शन घेऊ नको, चिंता करू नको, काहीही मागे आता पाहू नको बाई, तू निवांत राहे, आता मी तुझ्या संगतीत आहे. आणि असं शेवटच्या चरणात सांगतो, तू कामने निवांत राही, तू कामने निवांत राही. तू कामने निवांत राही, तू कामने निवांत राही. तू कामने निवांत राही, तू कामने निवांत राही. पाहिले पाहिले करतोनी, ओ आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. पाहिले करतोनी, पाहिले करतोनी, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. तुका मने निवांत राही, पाहिले पाही परतोनी. तुकोबाराने सांगितलं, हे राधिका निवांत राहे, आता फक्त काय कर तू, कारण तू आता एकाच परमात्म्याची सेवा केली, त्याचीच भक्ती केली, आता फक्त त्याच्यावर एक तत्व नाम दृढ धरी मना राहे. आणि एकाच तत्वावर आरूढ राहिल्याच्या नंतर माणूस कुठेही भटकत नसतो बरं का. कारण माणूस काय करतो, आता महिला मंडळींचा विषय, माणसं तरी एका तत्वावर आरूढ राहतील कदाचित, पण आमची महिला मंडळ म्हणजे मेंढ्याचा कळपच किंवा त्या तेलमुंग्या असतात ना
त्या तेलमुया धड रस्ता देत नाहीत, त्या बाजूला सरकत बी नाहीत. अशी आमची अवस्था आहे बघा आमच्या वर्गाची. कारण त्याला जर म्हणलं का एखाद्या झाडाखाली महादेवाची पिंड आपोआप झाली, त्या महिला काय तिथं भक्ती करतील विचारूच नका. अरे असं देव सगळीकडेच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळीकडे देव आहे म्हणून आपण ज्याची भक्ती करतो ना शेवटच्या श्वासापर्यंत त्याचीच करा. तुम्हाला सांगू का, कारण दगडाचा जरी देव असला आणि जर का तुम्ही त्याच्यावर भक्ती केली आणि त्याला एक दिवस तुमच्यासाठी प्रगट व्हावं लागल आणि म्हणावं लागल सांग भक्ता काय पाहिजे, असा दगड बोलू शकतो बरं का महाराज. नामदेवराय आमचे म्हणतात दगडाचा देव बोले तरी कैसा, कोणी काळी वाचा फुटेल त्याशी. पण वेदांत शास्त्र सांगते की सामान्य रूपाने त्याच्यात सुद्धा भगवंत आहे. विशेष रूपाने प्रगट करायचा असेल तर मग मात्र तुला अट्टहास करावा लागेल. परंतु सामान्यामध्ये सामान्य रूपामध्ये या मटक्यात सुद्धा भगवंत आहे, या मायकात सुद्धा भगवंत आहे. व्यापक भरलेला माझा परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलची विठ्ठल. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. म्हणून सगळीकडे माझा परमात्मा गच्च भरलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात आता तू ज्या ठिकाणावर आहे ना तिथून मात्र खाली येऊ नको, मी तुझ्या संगतीत आहे आणि मी तुला साक्षी म्हणून राहतो. तुका मने निवांत राही पाहिले पाही परतोनी. कारण आज काल्याचं महत्त्व अत्यंत गरजेचं आहे महाराज सांगणं. म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कारण भगवान परमात्म्याचं चरित्र गोकुळामध्ये ज्या ज्या लीला केल्या माझ्या श्यामसुंदरांनी त्याचा उच्चार करायचा आणि आचरण माझ्या रामप्रभूचं करायचं बरं का. आचरण करत असताना माझ्या रामप्रभूचं उच्चार करत असताना माझ्या श्यामसुंदराचा केला पाहिजे. म्हणून आपल्या भगवान परमात्म्याचा जन्म वगैरे सगळं हे सगळं आपण भागवतात सांगून गेलेलो आहोत. आणि भगवंत माझे रांगू लागले, रांगता रांगता लोणी चोरू लागले. माता यशोदेला त्रास देऊ लागले आणि त्रास देत असताना यशोदेनं सांगितलं की बाबा तू घरामध्ये मटकं ठेवीत नाही, दूध ठेवीत नाही, सगळा सांडा उंडा करून टाकतो, सगळ्या दह्या दुधाचा रबडा करून टाकतो. असं करू नको रे बाळा, असं करू नको. तिनं उखळाला बांधण्याचे प्रयत्न केले, भरपूर काही कार्य केले महाराज. आणि मग मात्र माझा श्यामसुंदर गावामध्ये चोऱ्या करू लागला. चोऱ्या करत असताना सगळ्या गोपिका गारहाने घेऊन घरी येऊ लागल्या. यशोदे आईसाहेबाच्या म्हणू लागल्या यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. सगळ्या गवळणी म्हणू लागले ए यशोदे तुझ्या पोराला काही सांग बाई, आमच्या घरी येतो चोऱ्या करतो, काय सांगावं म्हणले. आज माझ्या घरी दुसरी गवळण म्हणली असं आहे का, तुमच्या घरी कस काय येतं त्यानं माझ्या घरी यायला पाहिजे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणले बाकीच्या सवंगड्याला घ्यायचा घर नंबर लिहून घेतला महाराजन. संध्याकाळी मात्र तिच्या घरी नंबर लावला. लावल्याच्या नंतर आता भगवान श्यामसुंदर चोरी करण्यासाठी गेला आणि गेल्याच्या नंतर चोरी केली, सगळं झालं. सगळ्या पोरांना दही दूध तूप लोणी खाऊ घातलं, सगळं काही केलं. पण निघताना सगळ्या पोरांना बाहेर काढून दिलं. हा एकटाच राहिला.
मुदाम राहिला बरं का. आणि याला त्या यशोदेनं पकडलं. पकडल्याच्या नंतर ती म्हणी थांब, तुझी आई बी लय म्हणती ना माझं पोरग चोरीच करत नाही, तुम्ही उगाचा उगा आळ घेता माझ्या पोरावर असं म्हणती ना तुझी आई. थांब म्हणे, आज आता तुला रंगे हात तुझ्या आईकडे घेऊन जाते. आणि मग मात्र सांगितलं आधी तुला बांधून टाकते, यशोदेला बोलून आणते. कर पुढे हात. केले देवाना हात पुढं. केल्याच्या नंतर महाराज ती बांधायली, तिला बांधताच येईन, तिला बांधताच येईन, एवढी गाठ मारायली ती गाठच बसना. ते हसायला लागला कृष्ण परमात्मा. हसायल्यावर ती म्हणे काय झालं रे तुला हसायला. ती म्हणे काय ग काकी, आणि तुला आतापर्यंत तुझ्या आई वडिलानं जाऊ दे, आई वडिलानं तुझ्या पतीनं जाऊ दे, तुझ्या पतीनं सासू सासऱ्यानं तुझ्या घरातल्या कोणीतरी तुला अशी गाठ मारायचं शिकवली नाही का. ती म्हणे अरे कसं बघ ना बांधायले पण बसच ना गाठ. ते म्हणे थांब मला माहित आहे म्हणे कसं बांधतात. ती म्हणे बांधता येते तुला. म्हणे हो बांध बर म्हणे. मग म्हणे कर पुढे हात, तुला शिकवतो मी बांधायचं आणि नंतर तू बांध. केले पुढे हात महाराज त्या गवळणीनं, हात पुढे केले. भगवंतानं तिच्या हाताला बांधून टाकलं आणि बांधून टाकल्यावर मग आता ती म्हणली हां आता कळालं म्हणली कसं बांधायचं ते, आता सोड म्हणली, आता तुला बांधते. ते म्हणे हे बघ मला कसं माझ्या आईनं नुसतं बांधायचंच शिकवलं, सोडायचं शिकवलंच नाही म्हणे, सोडायचं नाही शिकवलं. आणि तसंच त्या गवळणीला ठेवलं महाराज. पण दुसरी गवळण म्हणली असं कसं काय म्हणे, मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. ती गवळण जोरातच आली जरा माझ्यासारखी, कमरेवर हात देऊ. आल्यावर त्या गवळणीनं त्याला पकडलं आणि पकडलं आणि घेऊन चालली महाराज नंदबाबाच्या वाड्याकडे. घेऊन जात असताना वाटेमध्ये तिचा नवरा आला. आल्याच्या नंतर गपचुपच ती काय केलं तिनं, त्या तिच्या नवऱ्याचा हात भगवंतानं तिच्या हातामध्ये दिला, आपला हात हळूच काढून घेतला. आता तिचा नवरा पुढे पुढे गेल्यावर मला आगे माझाच हात धरलास तू आणि ते कृष्ण पळून गेला, सोड. ती म्हणते बसा हो गपचूप, तुम्ही सोडित तर नाहीच म्हणे, आता याला सोडतच नाही. आहो ती म्हणे तिचा नवरा म्हणायला मी हे मी. ती म्हणे तू आहे का कोण आहे याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही, पण मी आता याला सोडणारच नाही. अगं ते म्हणते मी आहे, माझा हात धरला तू सोड. ती म्हणे मी कोणालाच ऐकत नाही, आता मी आता या कृष्णाला घेऊन जाते. असं म्हटल्याच्या नंतर स्वतःचाच पती यशोदेच्या दारात नेला, म्हणजे स्वतःचाच पती यशोदेच्या दारात घेऊन गेली. आणि इकडं श्याम सुंदर माझा दुसऱ्या रस्त्याने गेला आणि आईला सांगायला आई आज तुझ्याकडे मोठं संकट येणार आहे बरं का. म्हणे काय, बघ ना आता एक गवळण येणार आहे म्हणे आणि आता मला तू कडेला घेऊन बाहेर जाय. यशोदा माताने सांगितलं ठीक आहे. कडेला घेतलं महाराज श्याम सुंदरानं माझ्या. आणि यशोदा आईसाहेब दारामध्ये आल्या. आल्याच्या नंतर ती नवऱ्याला घेऊन आली का, ती पाहू लागली म्हणे मा आणि हे कोण आहे. आणि मग पाहायली नवऱ्याकडे आणि ती म्हणे तुम्ही सांगायचं ना माझा हात धरला. अगं किती वेळचा आरडायलो पण तू सांगाय बघ, ऐकायलाच तयार नाही म्हणे की तू माझा हात धरला. अशी अवस्था झाली महाराज. आणि मग मात्र तिचा अहंकार, अरे किती त्याला धरण्याचा प्रयत्न केला, तो कोणालाही पकडल्या जात नाही. तो फक्त भाव बळे आकळे ये रविना आकळे करतळी आवळे तैसा हरी, कोणालाही पकडल्या जात नाही. तो त्याला फक्त भक्ती लागती आणि भक्तीच्याच योगानं तो पकडल्या जातो. आणि मग मात्र यशोदेनं ठरवलं बस बाळा आता तुला गावात ठेवायचं नाही, आता उद्या जाई वना संगे घेऊन गोधना. आणि निघाला महाराज गाई चालल्या वना प्रती, गाई चालल्या वना प्रती. गाई गुरं घेऊन सगळे रानामध्ये गेले आणि रानामध्ये जाऊन अनेक प्रकारचे तिथं खेळ खेळले महाराज. विठी दांडू चेंडू लगोरी अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा ढुमरी वाजे ढुमामा, हमामा पोरा हमामा ढुमरी वाजे ढुमामा. अशा प्रकारात अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळून 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 दमले महाराज. आता सांगितलं कृष्णा अरे फार भूक लागली आता, कारण सकाळपासून सगळी दिंडी मिरवणूक झाली, काय काय झालं कोणी काही नाश्ता केला का नाही काय माहित नाही, पण आता बस झालं. कारण खांदी फार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता काहीच नाही म्हणले, आता आपण काय करू सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करू आणि शिदोऱ्या एकत्र करून आपण आता जेवणाचा प्रोग्राम
करू काला वाटू आणि मग मात्र सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्र केल्या आणि एकत्र करून सगळ्याला शिदोऱ्या वाटण्याचं काम माझ्या परमात्म्यानं केलं. कारण परमात्म्याच्या हातानं शिदोऱ्या सगळ्या सवंगड्यांनी सगळ्यांनी प्रसाद, कारण त्यानं सांगितलं होतं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी. एकदा प्रेमानं भगवंताचं भजन करा आणि भजन करून आपण आता शेवेला विराम पाहूयात. सगळ्यांनी वरती हात करा. आज शेवटचा दिवस आहे, वर हात करायला तुम्हाला कोणी सांगणार नाही. आता विठोबा रखुमाई मृदंग टाळ्या 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 गेवराई गळहाटा झाला, गेवराई गळहाटा झाला म्हणलं. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका मरे निवांत राही पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे हा उपदेश तुमचा बडी बडी लोशेष मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती. झालेली सेवा माझ्या गुरु माऊलींच्या आणि तुमच्या सर्व संत मंडळींच्या श्रोते मंडळीच्या तसेच हनुमंतरायांच्या आणि सर्व कलाकार मंडळीच्या चरणी समर्पित करून